42%. खूप मोठा आकडा वाटतोय नाही का? पण हा आकडा आहे तरी कशाचा? तर हा आकडा आहे जगाच्या एकूण लोकसंख्येचा आणि ही सगळी लोकसंख्या फक्त एका आंतरसरकारी गटाचं प्रतिनिधित्व करते. हो, आजच्या आपल्या या विशेष भागामध्ये आपण याच शक्तिशाली गटाबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ह्या गटाचं नाव आहे ब्रिक्स. मला खात्री आहे की हे नाव अनेकदा ऐकण्यात आलं असेल. पण या नावाचा नेमका अर्थ काय आणि ह्या गटाचं जागतिक राजकारणात इतकं महत्त्व का आहे, हेच आज आपण समजून घेणार आहोत. बरं, तर मग हे ब्रिक्स आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक असा गट आहे जिथे जगातल्या काही महत्त्वाच्या विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येतात आणि आर्थिक, राजकीय स्तरावर एकमेकांना मदत करतात. त्यांचा उद्देश फक्त स्वतःचा विकास करणं नाहीये, तर जगात एक अशी व्यवस्था तयार करायची आहे जिथे सत्ता फक्त काही मोजक्या देशांच्या हातात राहू नये. या गटाची सुरुवात कशी झाली हे पण इंटरेस्टिंग आहे. याची जी कल्पना आहे ना, ती 2001 मध्ये पहिल्यांदा मांडली गेली. तेव्हा फक्त 4 देश होते आणि त्यांना ब्रिक असं म्हटलं जायचं. पण ही फक्त एक कल्पना होती. या कल्पनेला खरं स्वरूप मिळालं ते 2009 साली, जेव्हा या देशांच्या नेत्यांची पहिली अधिकृत बैठक झाली. एका छोट्याशा नावापासून सुरू झालेला हा प्रवास आता एका मोठ्या जागतिक आघाडीपर्यंत पोहोचलाय. चला तर मग पाहूया की या आघाडीत आज कोणकोणते देश आहेत. हे जे ब्रिक्स नाव आहे, यातलं प्रत्येक अक्षर एका देशासाठी आहे. हे आहेत या गटाचे मूळ म्हणजे संस्थापक सदस्य. बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया अर्थात भारत, सी म्हणजे चीन आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका. याच 5 देशांनी मिळून या गटाचा पाया घातला. पण आता ही गोष्ट फक्त 5 देशांपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता बघा या गटाचा विस्तार किती मोठा झालाय. इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब एमिराती असे कितीतरी महत्त्वाचे देश आता याचा भाग बनले आहेत. आणि इतकंच नाही, 2025 पासून तर इंडोनेशिया सुद्धा सामील होतोय, ज्यामुळे आग्नेय आशियाचंही प्रतिनिधित्व यात वाढणार आहे. इथे पाहिल्यावर आपल्याला या विस्ताराचा आवाका लगेच लक्षात येतो. फक्त 5 सदस्यांपासून सुरू झालेला हा गट आता 10 पेक्षाही जास्त सदस्यांचा झालाय. ही वाढच दाखवते की या गटाचा प्रभाव आणि महत्त्व जगात किती वेगाने वाढतंय. अच्छा, तर मग हे सगळे देश एकत्र येऊन नक्की करतात तरी काय? यांचा अजेंडा काय असतो? कारण ही गोष्ट फक्त वर्षातून एकदा भेटण्यापुरती मर्यादित नाहीये. ब्रिक्सची जी मुख्य उद्दिष्टे आहेत ना, ती खूप स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे ज्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहेत त्यांच्यातलं सहकार्य वाढवणं. दुसरं, जगात एकाच देशाची किंवा गटाची मक्तेदारी नसावी म्हणून एक बहुध्रुवीय व्यवस्था तयार करणं. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकासासाठी पैसा उभा करून ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांचे हित जपणं आणि त्यांचा आवाज बनणं. ही उद्दिष्टे ऐकायला तर खूप मोठी वाटतात, नाही का? पण मग मनात प्रश्न येतो की या सगळ्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत की खरंच काहीतरी ठोस काम पण होतं? आणि याचं उत्तर आपल्याला लगेच मिळतं. 2014 मध्ये त्यांनी न्यू डेव्हलपमेंट बँक सुरू केली, जी सदस्य देशांना विकासासाठी आर्थिक मदत करते. आणि अगदी अलीकडे 2023 मध्ये त्यांनी जागतिक प्रशासनात सुधारणा करण्यावर जोर दिला. म्हणजे हे स्पष्ट आहे की ब्रिक्स फक्त घोषणा करत नाही, तर त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी काम सुद्धा करतं. बरं, मग एवढा मोठा आणि इतके वेगवेगळे देश असलेला हा गट नक्की चालतो कसा, ह्याची कार्यपद्धती पण खूप वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या गटाचा कोणी एक कायमचा बॉस नाहीये. याचं अध्यक्षपद दरवर्षी बदलतं. आणि ते कसं बदलतं? तर BRICS या नावाच्या क्रमाने. म्हणजे ब्राझील, मग रशिया, मग भारत असं. आणि ज्या देशाकडे अध्यक्षपद असतं तोच देश त्या वर्षाचा अजेंडा ठरवतो आणि शिखर परिषद आयोजित करतो. आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे ब्रिक्सची रचना खूपच वेगळी आहे. या गटाचं कोणतंही कायमस्वरूपी हेडक्वार्टर किंवा ऑफिस नाहीये. दरवर्षी नेत्यांची बैठक होते, पण ती यजमान देशातच होते. आणि गंमत म्हणजे या गटाची अशी कोणती एक अधिकृत भाषाही नाही. हेच या गटाची लवचिकता दाखवतं. तर आत्तापर्यंत आपण ब्रिक्सचा भूतकाळ आणि वर्तमान पाहिला. आता जरा भविष्यात डोकावून पाहूया. या गटाची पुढची वाटचाल कशी असणार आहे? 2025 मध्ये जी परिषद होणार आहे ना, रिओ डी जानेरो इथे, तिची संकल्पनाच गटाची पुढची दिशा स्पष्ट करते. काय आहे ती संकल्पना? तर ग्लोबल साऊथमधलं सहकार्य मजबूत करणं.
आता हा ग्लोबल साऊथ म्हणजे काय? तर सोप्या भाषेत आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतले जे विकसनशील देश आहेत ते सगळे, त्यांच्यातली एकी वाढवण्यावर ब्रिक्सचा भर असणार आहे. आणि हे काम अविरतपणे सुरू आहे. बघा, 2024 मध्ये रशियाच्या कझान शहरात परिषद झाली. त्यानंतर 2025 मध्ये ब्राझीलच्या रिओमध्ये होणार आहे आणि 2026 मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे येणार आहे. यावरून या गटाची सातत्यपूर्ण वाटचाल आपल्या लक्षात येते. आता आपण पुन्हा एकदा त्या आकड्याकडे येऊया जिथून आपण सुरुवात केली होती. हे आकडेच ब्रिक्सचं खरं महत्त्व सांगतात. विचार करा, जगातली 42% लोकसंख्या आणि जागतिक GDP मधला तब्बल 23% वाटा, एवढा मोठा गट आहे हा. याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच नाही. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ज्या वेगाने ब्रिक्सची सदस्य संख्या आणि प्रभाव वाढतोय, ते पाहता हा गट भविष्यातल्या जागतिक व्यवस्थेला एक नवीन रूप देईल का? जागतिक राजकारण आणि अर्थकारणाची दिशा यामुळे बदलेल का? या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल, पण यावर विचार करणं नक्कीच महत्त्वाचं आहे.